नर्मदे हर. आजचा मी हे जे रेकॉर्ड करायला घेतलं आहे तर मधल्या काळात काय झालं, मी घरी म्हणजे मी 2020 5 डिसेंबरला मी नर्मदा परिक्रमा ओंकारेश्वरवरून सुरू केली होती. आणि माझा प्रामाणिकपणे सांगतो, परिक्रमेला सुरुवात करताना आपण जे काही संकल्प करतो किंवा खूप कर्मकांड आणि आध्यात्मिक गोष्टींवरती फोकस करून सुरू करतो, त्यातलं माझं काहीही नव्हतं. मला स्वतःला फिरायला आवडतं आणि नर्मदा माईबद्दल जे काही थोडंफार ऐकलं होतं तर मी म्हणलं, अरे हा एक अनुभव घ्यायला काही हरकत नाही. आणि मग ते संकल्प वगैरे करताना माझा विचार असा होता की संकल्प करणारे आपण कोण. आपण जर नर्मदा माईला माई म्हणतो आणि आपण निघालोय तर आपण काय संकल्प करणार. माईची इच्छा, तुम्ही तुमच्याकडनं प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि जो काही असेल तसं ते होत जाईल. आणि मग जे नर्मदा माईचं जे म्हणतात की तिच्या नावातच संपूर्ण अर्थ आहे माझ्यासाठी. नर्म म्हणजे आनंद आणि देणारी ती नर्मदा. त्यामुळे फक्त निव्वळ आनंद उपभोगत, आनंद कशा कशा प्रकारचा असू शकतो हा अनुभवत प्रवास करायचा. फक्त एक मी ठरवलं की काहीही झालं किंवा जिथे जिथे शक्य आहे फक्त किनाऱ्याने चालायचं. अजिबात असं बाबा आता पुढे खूप गोलाकार पात्र आहे आणि मग तिथे दलदल आहे किंवा तिथे वायरी सोडल्यात, पायवाट नाही आहे आणि मग मध्येच एखादा ओढा किंवा ओहोळ किंवा नाला येतो आणि मग तो क्रॉस करायला जागा नसते, मग परत कसं यायचं, परिक्रमेत उलटं यायचं नसतं वगैरे, असं काही फंडा न ठेवता म्हटलं मी किनारा पकडणार आणि जसा किनारा होईल ज्याप्रमाणे जे काही करावं लागेल त्याप्रमाणे करणार. तर तो मी माझे अनुभव असे मी छान सांगेन. अर्थात असं काही ठरवलेलं नाही आहे, पण मी आत्ता मधल्या काळामध्ये किंवा आधीपासून बरंच ना काही वाचलं होतं म्हणा किंवा लोकांकडनं ऐकलं, बेसिकली पॉडकास्टवरती ह्याच्यावरती, की शूलपाणी जंगलाबद्दल त्यांनी प्रचंड काय काय सांगितलं आहे. की बाबा तिथे ते मामा लोक तुम्हाला लुटतात आणि ते लुटलं की तुम्हाला माईचा आशीर्वाद मिळतो, असं पासून काहीही म्हणजे वगैरे. तर एकतर हे शूलपाणीची झाडी हे ऐकून तुमच्या डोक्यात असतं की काहीतरी प्रचंड घनदाट जंगल वगैरे असणार, तुम्ही जाणार, मग तिथून कुठल्या रेषात झाडीतनं भिल्लं वगैरे येतात, ते लुटतात वगैरे. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये, पूर्वी मला माहीत नाही 80 दशकात काय असेल, माझ्यामध्ये 80च्या दशकामध्ये तिथे खरंच प्रचंड झाडी होती. कारण माझ्या ओळखीचं एक डॉक्टरांशी नंतर माझा परिचय झाला 1-2 वर्षापूर्वी, आणि ते 82-83मध्ये वडफळला तिथल्या सरकारी दवाखान्यात त्यांची इंटर्नशिप किंवा इनिशियल पोस्टिंग होतं. तर तेव्हा ते म्हणले की आमच्याकडे बाबा दर दिवसाआड एक तरी भिल्लं यायचा की ज्याला अस्वलाने जखमी केलं आहे. हा त्यांचा अनुभव. म्हणजे तेव्हा भरपूर तिकडे वन्य प्राणी वगैरे असणार. सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे 2020मध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा तिकडे पूर्णपणे सगळं ओसाडच होतं. म्हणजे अगदी दमलं तर लगेच छान झाडी पण मिळायची जरा मारामार. तर मी ते भरपूर ऐकलं होतं. मग ते खालच्या गावामध्ये एक मामा भेटतात, ज्यांची पिठाची गिरणी पण आहे, छोटं हॉटेल पण आहे, आणि मग म्हणे आता हेच आधी वाटमारी करायचे वगैरे वगैरे, असं बरंच काय ऐकलं. पण ते आता मदत करतात, तुम्हाला पाहिजे तिथनं गाईड किंवा एखादा माणूस बॅग घेऊन यायला पण मदत करतो वगैरे, सगळ्या छान छान गोष्टी चाललेल्या आहेत. आणि असं करत करत आम्ही त्या लखनबाबांच्या आश्रमात पोचलो, तिथं राहिलो. तिथून पुढे मी वडफळी का काय आहे गाव, तिकडे उतरलो. माझ्या बोलण्यातल्या काही गावांची नावं थोडीशी चुकीची किंवा योग्य उच्चार नसली असू शकतात, कारण मी कुठल्याही गोष्टीचं रेकॉर्ड ठेवलेलं नाही आहे. आणि 20 नंतर आज 5 वर्ष होऊन गेलेली आहेत, त्यामुळे आठवतं आहे त्याप्रमाणे सांगतोय. तर मला हा मुद्दा आठवला, तर मी असंच तिकडे वडफळला एका शाळेमध्ये का कशा तरी मुक्काम करून सकाळी मी निघालो होतो म्हणजे पुढचा टप्पा करायला म्हणून. आणि तर ते काही म्हणजे भिल्लांचा अनुभव काही आलाच नाही मला. त्यामुळे म्हटलं अरे एक मुलगा दिसला होता, त्याच्या हातात छोटासा तीर कमान वगैरे होती, पण ते खूप गोड बाळ होतं. म्हणजे त्याचा फोटो माझ्याकडे आहे, काढला मी. आणि मग मी एक तिथे सकाळी चहा पित होतो आणि तिथे एक दुसरा गावातलाच माणूस होता. गावातला म्हणण्यापेक्षा गावातकडे आलेला असा होता. तुम्हाला साधारण बोलण्यातनं साधारण त्याचं शिक्षण वगैरे कळतं. म्हणजे त्याच्याशी चहा पिता गप्पा झाल्या. एक मिनिट. ओके. हां, मी सध्या
काय शिपवरती किंवा रिगवरती, ऑइल रिगवरती आहे. ते जरा इकडे कॉल बिल चालू असतात, त्यामुळे मला हे करावं लागलं. हां, तर मी त्या माणसाशी बोलता बोलता त्यांना विचारलं की अरे तुम्ही इथे लोकल आहात का? तर ते म्हणले हो. तर मी म्हणलं की अहो मी इकडे फार ऐकलं होतं वगैरे असं ते भिल्लं वगैरे, पण मला काही बघायला नाही मिळाला. तर तो माणूस म्हणला हे काय तुमच्या समोरच बसलाय. तर आय वॉज लाईक ओके. तर म्हटलं मी भिल्लच आहे म्हणला. पण त्याने आश्रमशाळेतनं शिक्षण केलं, नंतर मग 10वीला डिप्लोमा केला, त्यानंतर मग त्यांनी गुजरातमध्ये जॉब केला आणि मग परत पुढचं शिक्षण पण केलं आणि आता ते सुट्टीसाठी घरी आले होते. तर मग मी त्यांना विचारलं की वा मग आता परिस्थिती खूप बदललेली दिसते शिक्षण वगैरे, पण म्हटलं मला एक प्रश्न विचारायचा जो मी खूप लोकांकडनं ऐकला. तर ते म्हणले काय भिल्लं लुटतात वगैरे? मी म्हणलं हो, अगदी मनातलं बोलतात. तर ते म्हणले तुम्ही कुठे राहता? तर मी सांगितलं पुण्यामध्ये. मग ते म्हणले तुमचं जमिनीवरचं घर आहे का इमारतीतलं घर आहे? तर मी म्हणलं दोन्हीकडे राहिलो आहे मी. मग ते म्हणले ठीक आहे, आपण आता जमिनीवरच्या घराबद्दल बोलूया. आणि ते म्हणले त्यातपूर्वी तुम्ही आता जेवढं काही या शूलपणे झाडीतनं आला तुम्ही थोड्याफार लोकांशी इंटरॅक्ट झाला असाल, म्हणजे तिथल्या छोट्या छोट्या वाड्या वस्ती. आणि मी म्हणलं हो आलो आहे. आणि मग तिथल्या काही त्यांच्या जागा ते काय कसं म्हणलं हो थोडंफार भेटलं आहे मी. ते म्हणले बरं ठीक आहे, चांगली गोष्ट, ही आपल्या कॉन्व्हर्सेशनसाठी उपयोगाची गोष्ट आहे. तर ते म्हणले तुम्ही आता समजा पुण्यामध्ये जमिनीवरचं तुमचं घर आहे, मग तुमच्या घराला एक कंपाऊंड वगैरे आहे? मी म्हणलं हो कंपाऊंड आहे. आणि कंपाऊंडच्या बाहेर काय म्हणलं की नाही रस्ता आहे वाहता आणि मग पलीकडे दुसरी घरं बिल्डिंग्स वगैरे असं आहे. तर ठीक आहे, तुम्ही असा विचार करा की तुम्ही तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये बसलेला आहात आणि तुम्ही खिडकीतनं किंवा हॉलच्या दारातनं बघता की एक माणूस तुमच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या रस्त्याच्या पलीकडे उभा आहे. तर तुमची रिॲक्शन काय असेल? तर मी म्हणलं नाही काय, तर रस्त्यावर माणूस उभा आहे, माझी रिॲक्शन काय देणार, मी फक्त बघीन असेल कुठेतरी म्हणून दुर्लक्ष करेन. म्हणले बरं ठीक आहे. तोच माणूस समजा तुमच्या गेटला टेकून उभा राहिला किंवा गेटची खेळत आत बाहेर करत राहिला थोडंफार तिथल्या तिथे, घरात तर येत नाही, येतो तिथेच काहीतरी करतोय, तुमची रिॲक्शन काय असेल? तर मी म्हटलं तो जोपर्यंत रोडवर होता माझी काही हरकत नाही, कारण मी कुठे काय बघणार, किंवा पण जेव्हा तो गेटवरती मी त्याला ॲटलिस्ट हटकीन की अरे बाबा काय पाहिजे तुला, एवढं विचारीन त्याला मी. ते म्हटले ठीक आहे बरोबर, काही हरकत नाही. आणि तोच माणूस जर डायरेक्ट तुम्हाला न विचारता काही न करता डायरेक्ट तुमच्या घरात घुसला आणि तुमच्या बेडमध्ये जाऊन बसला किंवा तुमच्या स्वयंपाकघरात किंवा देवघरात जाऊन बसला, तर तुमची काय रिॲक्शन असेल? तर मी म्हटलं ऑब्व्हियसली रिॲक्शन काय याच्यामध्ये, तात्काळ मी त्याला म्हणेन हे कोण रे तू बाहेर हो. आणि ते म्हणले बरं ते माणूस असा अगदी कळकट काटका कुटका, काही त्याच्यात ताकद पण नाही, म्हणजे तुम्ही त्याला इझिली ओव्हरपॉवर करू शकता. तर मग तुम्ही काय करा? तुम्ही म्हटलं नाही मला असं त्याला काही मारायचं हे नसेल, पण जर ऑब्व्हियसली तो खूप धष्टपुष्ट प्रचंड तगडा असं तर बहुतेक मी त्याला अरे काय कोण काय बोललो असतं. पण त्याचं अगदी किडकं असेल तर नकळत ह्युमन टेंडन्सी मी त्याला आपलं हो बाहेर म्हणून त्याला मी घराबाहेर काढलं असतं. घराबाहेर म्हणजे तर म्हटलं हो कंपाऊंडच्या बाहेर. म्हटलं हो कंपाऊंडच्या बाहेर. ते म्हणले ओके, कारण हे तुम्ही असं का करतात? मी म्हटलं अरे कारण तो माझ्या घरात आलाय ना. तो म्हणला इथेच तुमच्या आणि आमच्या सामाजिक जडणघडणीमधला फरक आहे. तुम्हा शहरातल्या लोकांसाठी जनरल, तुम्हा म्हणजे नाही सगळ्या शहरातल्या लोकांसाठी माझं घर माझी जागा हे तुम्हाला लहानपणापासून किंवा तुमच्या डोक्यात फिक्स असतं की हे कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये माझं घर आहे, ही माझी जागा आहे, इथे बाहेरचा माणूस मला नको आहे. तसं तो म्हणलं आमच्या भिल्लांमध्ये घर ही कन्सेप्ट नाही, हे संपूर्ण जंगलच आम्ही आमचं घर मानतो. आणि मग जेव्हा या घरामध्ये जसं तू म्हणला की कंपाऊंडच्या इथे आल्यावर माझी काही फार रिॲक्शन असेल, पण ते जर माझ्या देवघरात किंवा स्वयंपाकघरातून बसला तर बहुतेक मी रिॲक्ट करीन लगेच. तसंच कारण आपल्या त्या जागांची अहमियत किंवा त्याच्याबद्दलचं आपलं एक स्थान वेगळं असतं. तसं त्या जंगलामध्ये म्हणला आमच्या जंगलामध्ये आमच्या काही अशा जागा असतात जी आमची देवस्थानं असतात, जिथे आम्ही त्यांना मानतो, निसर्गाच्या पूजेचा एक भाग आहे. तर तिथेही कुठलीही बाहेरची माणसं उडून काहीतरी चित्रविचित्र गोष्टी करतात. कदाचित त्या तुम्हाला चित्रविचित्र वाटत नसतील, पण त्या आम्हाला वाटतात. आणि तेव्हा जसं तू म्हणला की तो घरात घुसलेला माणूस जर किडकिडीत असेल, शारीरिकदृष्ट्या फार तुझ्यापेक्षा वीक असेल, तर तू नक्कीच त्याला ओव्हरपॉवर करून बाहेर काढशील. तो म्हणला अशा गोष्टी आमच्याकडनं झालेल्या आहेत की बाबा आमच्या पवित्र स्थळी काहीतरी परिक्रमावासी किंवा हे शहरातली माणसं काहीतरी जाऊन करतात, बसतात, काहीतरी उद्योग करतात नको ते. आणि मग ही भिल्ल लोक मी त्याला तिथून हाकललं असेल किंवा त्रास दिला असेल किंवा तुम्ही त्रास दिला असेल म्हणा किंवा तुमच्या गोष्टी लुटल्या असतील, वॉट एव्हर.
तर हा तो फरक आहे. तर मी म्हटलं मला तो प्रचंड पटला. आणि मग ते म्हणले मला दुसरं एक सांग, तुमच्या स्वारगेटला आज ही जी व्यक्ती होती ती भरपूर फिरली होती, त्यामुळे त्यांना स्वारगेट वगैरे माहिती होतं. स्वारगेटला दररोज किती लोकांची पाकिटं मारली जातात? तुम्ही म्हणलं असं मला आकडा सांगता येणार नाही, पण दिवसाला 4-5 तरी इन्सिडेंट होत असणार नक्कीच, कारण मोठं स्टेशन आहे, भरपूर वर्दळ असते. ते म्हणले चल ठीक आहे, दिवसाला 5 तर 5, 4 तर 4, किंवा दिवसाला 1 जरी म्हण, पण दिवसाला एक माणूस लुटला जातोय. मग आम्ही म्हणायचं की पुणे सगळं लुटेर आहे म्हणून, पुण्यातली माणसं लुटतात? म्हणलं नाही. तर म्हणलं असंच, म्हणजे अख्ख्या एवढ्या कित्येकशे एकरमध्ये पसरलेल्या डोंगरावरती कधीतरी एखाद्या माणसाला लुटलं जातं आणि तुम्ही मात्र त्याची बोंब मारता की इथे लुटतात लुटतात लुटतात. तर मी म्हणलं मला तेही पटलं. आणि मग त्यानंतर त्या माणसाने मला सगळ्यात छान सांगितलं. ते म्हणलं आता हे आपलं हे बोलणं जर तुम्ही असं सांगितलं तर याचं लोकांना काही वाटणार नाहीत की बाबा मी परिक्रमेत होतो आणि मग मी असं चालत चालत खापरमाळपासून, म्हणजे जे काय ते लखनगिरी महाराजांच्या आश्रमापासून निघालो आणि फुल झाडी होती, किंवा मग मला ते असं थोडी तहान लागली पण मी पाणी घेतलं होतं आणि मग मी माझं डिस्टन्स आणि क्षमता होती आणि मी पूर्णपणे क्रॉस करून बाहेर आलो. पण याच्यात मला काही कौतुक वाटणार नाही की हां ठीक आहे काय केलं, पण त्याच्यात तुम्ही सांगितलं की अरे मी चाललो होतो आणि अचानक काय सांगू, माझ्याकडे पाणी नव्हतं आणि मी अगदी असं विचारात पडलेलं होतं काय करावं, आणि त्यात अचानक तिकडनं असे कुठून तरी जवळपास कुणी नसताना अचानक 4-5 माणसं आली आणि त्यांनी माझ्याकडचं जे काय थोडंसं मी वाचून दिलं उरलं सुरलं पाणी पण घेतलं, माझ्याकडे काही पैसे होते ते पण घेतले आणि मला लुटलं म्हणे. आणि मग मला प्रश्न पडला, अरे देवा आता मी काय करणार? मग मी नर्मदा माईचा धावा केला की माई तूच माझी माई, तू मला वाचव, आणि मी आपलं चालत राहिलो माईवरती श्रद्धा ठेवून. आणि मग पुढे गेल्यानंतर एक माणूस आला आणि तो मला म्हणला की अरे तुझ्याकडचे पैसे आम्ही घेतले, पण आता मला माईने सांगितलं की तू तुझ्या इथे पैसे लपवलेत आणि ते पण त्यांनी काढून घेतले. मी तर म्हणलं बापरे आता सगळंच संपलं, आता कसं करायचं आपण? पण तरीही माझी श्रद्धा मी अढळ ठेवली आणि चालत राहिलो. आणि काय सांगू, पुढच्या एका कॉर्नरवरती डोंगरावरून थोडंसं उतरलो आणि तिथे एक झाडाखाली एक म्हातारी बाई बसलेली, तिने मला प्रेमाने हाक मारून बोलवलं आणि मस्त छान गारगार ताक दिलं, त्याच्यात गूळ टाकलेला. मग मला खूप एनर्जी आली वगैरे वगैरे. असं तुम्ही काही सांगितलं तर लोक म्हणणार की वा 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 काय, म्हणजे याचं माई त्या मामा लोकांनी लुटलं पण आणि नर्मदा माईने त्याला लगेच त्याची काळजी पण घेतली. मग हे लोकांना ऐकायला आवडतं, ऐकणाऱ्या माणसाला पण आवडतं आणि सांगण्याला त्याचा पण आनंद मिळतो. त्यामुळे तो म्हणला या मी खापरमाळ उतरताना तिथे खूप बदल झाला होता, म्हणजे शूलपाण्याच्या झाडेबद्दल प्रचंड प्रवाद पसरलेले आहेत. आत्ता इतक्यात गेलेलं तुम्ही कोणाला शोधलं, आता मी आधीचं सांगू शकत नाही, पण माझ्या मते हे आधीपासून हे असंच झालेलं आहे. आणि मला त्यांचे 2 मुद्दे प्रचंड पटले की म्हणजे आपल्याला शहरातल्या लोकांना घराबद्दल काय कन्सेप्ट असते आणि आपण कसं रिॲक्ट होतो ते आपल्याला अगदी नैसर्गिक आणि योग्य वाटतं. तसंच या आपल्या भिल्ल बांधवांबद्दल आपण विचार केला तर त्यांचा योग्य आहे आणि त्याच्यात वात्रटपणा आपलाच जास्त आहे. तर हे मला फक्त सांगायचं होतं. अजून छान छान बरेच अनुभव आहेत, जसा वेळ मिळेल तसं मी सांगेन. नर्मदे हर.